भूमिकेमध्ये देखील आपण अनेक वेळा पाहिलं आणि आज स्वतः ॲज अ क्रिकेटर म्हणून मैदानामध्ये खेळताना त्यांना आपण पाहणार आहोत. त्यांना देखील देऊया आपण शुभेच्छा. आणि एका बाजूने असतील या ठिकाणी वाहळ संघाचे सर्व स्टार खेळाडू, त्यांचंही स्वागत. घनश्याम पाटील एकी राई, घनश्याम भाई कॅप्टनच्या भूमिकेमध्ये होते. आणि यंदाचा हंगाम आपण पाहिला खरं तर रायगड प्रीमियर लीग सीझन 5, या सीझन 5 मध्ये जो संघ रनअप राहिला होता अर्णा 11 पोगाव कोलाड मोन्याचा संघ, त्या संघाचा एक प्रमुख गोलंदाज म्हणून त्याच्याकडे जबाबदारी होती. तोही या संघाला लीड करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. आपण दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि जाऊया लढतीकडे. लगेचच पोदी संघ आपण जास्त वेळ न घेता मैदानामध्ये आपली सलामी वीर जोडी पाठवायची आहे. पोदी संघाला विनंती राहील आपले सलामीवीर 2 खेळाडू मैदानामध्ये आपण दाखल करा. मोठी लढत पनवेल खतर शहरातील हा संघ आहे. आणि एका बाजूने उल्वा नोड जो खतर सध्याच्या घडीला आपण पाहिला मोठ्या झपाट्याने विकसित झालेला परिसर, त्या परिसरातील हा संघ वहाळ. चला फलंदाज लगेचच मैदानाकडे पाठवा आपण. सकाळचं सदर आहे. 2 ऑफिशियल पंच मैदानाकडे आमचे खतर मित्र विनोदजी पाटे मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये. आणि त्यानंतर याच खरतर गावचे नेरे संघाचे अष्टपैलू खेळाडू सचिन मोरे त्यांना आपण पाहताय पंचांच्या भूमिकेमध्ये. डावाला सुरुवात होईल. पहिली जोडी मैदानाकडे आपण दाखल होताना पाहताय पोदी संघाची. मॅच नंबर 1 पहिला सामनाच्या दिवसातला 2 टीमच्या दरम्यान. चला दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या प्लीज. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. पहिला सामना आजच्या दिवसामधला, आज दुसरा दिवस स्पर्धेचा आणि खूप चांगली स्पर्धा, नेत्रदीपक असं आयोजन. आणि खरं तर कौतुक यासाठी मी आयोजकांचं करेल, प्रत्येक दिवशी 8 संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहताय. उत्तम दर्जाचं क्रिकेट तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. आणि नेरे-दुंद्रे विभाग खरं तर आम्हाला नुकतीच माहिती मिळाली, रॉकस्टार प्रवीण यांनी देखील सांगितलं, वैभवनी सांगितलं, येणाऱ्या आगामी खरं तर ज्या स्पर्धा असतील पुढच्या, त्या प्रत्येक स्पर्धांना प्रत्येक दिवसामध्ये 8च संघ खेळतील आणि वेळेचं बंधन राहील. ते फार महत्त्वाचं आहे. वेळेचं बंधन हे फार गरजेचं आहे. कारण ठाणे जिल्ह्यामध्ये आपण जर का गेलात तर सकाळी 8:30च्या अगदी आसपास पहिला चेंडू पडतोय आणि तिथे 12 संघ प्रत्येक दिवशी खेळत आहेत. आणि प्रत्येक सामना हा 5 षटकांचा होताना आम्ही पाहिला आहे. आम्ही काही दिवसापूर्वी डोंबिवलीची स्पर्धा केली. खरं तर शिवाजीदादा शेलार स्मृती यांची स्पर्धा 9 सामने 5 षटकांचे संपन्न झाले 6च्या अगोदर. त्यामुळे वेळेला महत्त्व दिलं जाईल. मॅचला सुरुवात होईल. पहिला सामना आजच्या दिवसातला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे शेतकऱ्यांचे दैवत दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून आपण या स्पर्धेकडे वळूया. पहिला चेंडू टाकण्यासाठी उल्वा नोड परिसरातील एक अष्टपैलू खेळाडू प्रतीक पाटील बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. आणि समोर स्वतः स्ट्रायकिंग एंडला विनय ठाकूर त्यांना आपण पाहताय. स्ट्राईक एंडला विनय आणि एका बाजूने असतील आकाश नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल या आजच्या दिवसातला. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट ओव्हर द स्टम्प्स गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होताना आपण पाहताय प्रतीक पाटील या गोलंदाजाला. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन अप्पर कटचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉलला पाठवलाय. इनफिल्डला क्लिअर करत बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. पहिल्या बॉलवरती मात्र स्टायलिश स्ट्रोक पाहिला आपण त्या ठिकाणी विनयचा. 4 धावा चौकार. मी मगाशी उल्लेख केला लेदर क्रिकेट देखील खेळतो चांगल्या पद्धतीचा. त्यामुळे मेरिटनुसार फटकेबाजी ही त्याच्या माध्यमातून तुम्हाला डेफिनेटली पाहायला मिळेल. 4 धावा आल्या. याही वेळेला आपण पाहिला कधी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न होता परंतु बॉलने उसळी जास्त घेतली. थोडासा आपण पाहिलं अनइवन बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अनपेक्षित बाउन्स विनयला त्या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी ही खरं तर प्रतीकची ओळख राहिली. आणि चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला. गुड लेंथवरून बॉल टेक ऑफ करत विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. डॉट चेंडू. नेक्स्ट बॉल. यावेळेला कट केलाय स्क्वेअर कटचा फटका. टायमिंग प्रॉपर आणि गॅपमध्ये आपण पाहिला पॉइंटला बीट करून बॉल मागे. पॉवर प्ले मधला दुसरा दणदणीत चौकार.
मी मगाशी म्हटलं का तर लेदर क्रिकेटचे जे टायमिंग असतात फटक्यांमध्ये ते टायमिंग तुम्हाला याही वेळा विनयकडून पाहायला मिळतील या खरं तर रात्री मात्र शंका नाही आहे. 2 चौकार त्याने त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एक्स्ट्रा कव्हरला 1 चौकार पाहिला पहिल्या बॉलवरती. त्यानंतर स्क्वेअर कटचा एक चांगला टायमिंग फटका आपण पाहिला त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉईंटला 4 धाबा. नेक्स्ट बॉल या षटकातला प्रतीक सज्ज होताना यावेळेला फुल टॉस मिडॉनला क्लिअर करत इनफिल्डच्या बाहेर पाठवलं बॉलला. वन्स अगेन वन मोर ये दिल मागे मोर वन्स अगेन 4. 4 धाबा आल्या. या षटकातला तिसरा चौकार. खरं तर पॉवर प्लेमध्ये आपली क्रिकेटमधलं टॅलेंट आपली शैली फलंदाजी दाखवत असताना विनय ठाकूर हा फलंदाज अप्रतिम टायमिंगच्या आधारावरती मात्र 3 फटके आपण पाहिले चौकाराच्या मदतीने. 12 धाव फलकावरती आल्या. चांगलं टायमिंग. पहिल्याच ओव्हरमध्ये धुवाधार सुरुवात करत असताना विनय ठाकूर हा फलंदाज. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेला आपण पाहिला खरं तर अगदी शॉर्ट कव्हरला फिल्डर उभा होता त्याच्या दिशेने फटका पाहायला मिळाला. कोणती रन नाही आहे. डॉट बॉल कमबॅक करत असताना थोडंसं आपण पाहिला अतिशय हार्ड लेंथमध्ये असलेला बॉल त्याला कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला विनयकडून परंतु डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. धावसंख्या मात्र स्कोर कार्डमध्ये स्थिरावलेली ती म्हणजे बिनबाद 12. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ असताना यावेळेला पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल. क्या बात आहे. इनसाइड आउट क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. क्रिकेटचा क्लास आणि खरं तर विनयचा परफेक्शन या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर या षटकाचा शेवट देखील गोड करत असताना 4 चौकार आले या ओव्हरमध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना पोदी टीमची धावसंख्या धावफलकावरती आली. बिनबाद 16 धावा. लॉस ऑफ 0 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. खरं तर सुरुवात चांगली झाली आहे असंही म्हणायला हरकत नाही आहे. पोदी संघाकडून 6 चेंडू फेस करत असताना मैदानाच्या चहूबाजूला चौकारांचे आविष्कार आपण पाहिले विनयच्या बॅटमधून. 16 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट संदेश शेळके अँड टीम यांचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला राहील कारण या स्पर्धेला यशस्वी पार पाडण्यासाठी खूप मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरमध्ये स्वतः कॅप्टन घनश्याम पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. कमी वयाचा खेळाडू घनश्याम RPLमध्ये आपण मी मगाशी उल्लेख केला खरं अर्ना 11 पोगाव कोलाड या संघाचा प्रमुख गोलंदाज परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा त्याच्यावर देखील दबाव आला. परंतु ग्रामीणमध्ये आपण पाहिला वाह संघासाठी खूप मोठं योगदान त्या खेळाडूने दिलंय. येतो सुरुवात आहे पिक्चर अभि बाकी असं म्हणायला हरकत नाही त्याच्या बाबतीत. अगदी कमी वयाचा खेळाडू हळूहळू मात्र मॅच्युअर होत चाललाय. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण होताना पाहिली. सेकंड ओव्हरमध्ये हा खेळाडू बॉलिंग मार्कवरती आलाय. वेगापेक्षा खरं तर व्हेरिएशनमध्ये भर देणारा हा खेळाडू कटर बॉलचा वापर करणारा हा गोलंदाज या षटकामध्ये कमबॅक करून देईल का. 3 शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी बाजूला लॉंग ऑफमध्ये एक फिल्डर उभा आहे. लॉंग ऑन आणि त्यानंतर खरं तर मिड विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध त्या ठिकाणी एक फिल्डर उभा केला डीपमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग फ्लाय स्लिप लेग फिल्डर उभा आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट शॉर्ट कव्हर शॉर्ट स्वीपर कव्हरला एक फिल्डर उभा तुम्ही पाहता 30 सर्कलच्या आतमध्ये. अमरेला टाईप हे क्षेत्ररक्षण तुम्ही लावण्यात आलेलं आहे. यावेळेला बॅकफुटला गेले जागा बनवली फटका फसला होता. झेलचा प्रयत्न झाला परंतु गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होताना आपण पाहता मागे चाललाय. इथे मात्र 2 धावा येतील या चेंडूवरती. पहिल्या ओव्हरमध्ये 4 चौकार त्यानंतर पहिल्यांदा तर धावा पूर्ण केला दोन्ही फलंदाजाने. 2 धावा आल्या. 18 वरती पोहोचलाय पोदी संघ. नेहऱ्याचं हे क्रीडांगण आउटफील्ड अप्रतिम या मैदानाच्या टणक आउटफील्ड आहे. विकेट देखील तितकी सुंदर आहे आणि आयोजन आपण जर पाहिलं तर नेहमी दरवर्षी या स्पर्धेमध्ये दमदारच पाहायला मिळालं. याही वर्षी आपण पाहता खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. 18 रन लॉस ऑफ 0 विकेट्स. स्विच इटचा प्रयत्न विथ द टर्न खेळायचं होतं कारण घनश्याम त्या ठिकाणी थोडासा बॉलला कट करतो स्विंग करतोय. ज्या पद्धतीने लेग ब्रेक आपण पाहताय त्याच्या अगेन्स्ट मात्र स्विच इटचा प्रयत्न राहिला परंतु बॉल टप्पा पडला खाली राहिला आणि त्यानंतर आपण पाहिला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कमबॅक करत असताना घनश्याम या ओव्हरमध्ये. यावेळेला फटका फसलाय. व्हेरिएशन इथे आपण पाहत आहे. एज लागली आणि विकेटच्या मागे झेल टिपला गेलाय. कॉट बिहाइंड द विकेटच्या सुरुवात पहिला धक्का बसला. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये टीम पोदीला खेळाडू बाद झालाय. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. म्हटलं घनश्यामकडे व्हेरिएशन आहे. घनश्याम या टीमचा अगदी कमी वयाचा खेळाडू जरी असला तरी त्याच्याकडे गुणवत्ता अफाट आहे आणि हे सिद्ध करत असताना मैदानामध्ये तो जितका मैदानामध्ये ॲक्टिव्ह असतो तितका बाहेर देखील तितकाच ॲक्टिव्ह असतो. सोशल मीडियावरती खरं तर आपण पाहिला इन्स्टा फॉलोवर्स कसे वाढवायचे त्याच्याकडून शिका
खरं तर त्याचं योगदान खूप चांगलं राहिलं आहे. भरपूर चांगलं योगदान देत असताना आपल्या टीमला हा खेळाडू घनश्याम नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. तिसऱ्या क्रमांकावरती हिरामन नाईक चर्चेमध्ये राहिलेला खेळाडू. खरं तर हिरामन नाईक तेज तरार वेगवान गोलंदाज म्हणून त्याने भूमिका साकारली रायगड प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये आणि हा खेळाडू चर्चेमध्ये आलाय आणि आता मात्र पोदी संघासाठी तो दाखल झाला तिसऱ्या क्रमांकावरती हिरामन नाईक. स्ट्राईक एंडला जर्सी क्रमांक 72. हा फलंदाज वन डाऊनला मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आला. विकेट मिळाला घनश्यामला. पहिला धक्का दिला त्याने. खरं तर पोदी संघाला पुन्हा एकदा फुलरलेन चेंडू होता. यावेळेला थोडासा उजव्याच्या बाहेर टाकत असताना अजून एक डॉट बॉल. व्हेरिएशन फार गरजेचं आहे सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये. ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे जो चेंडूला वळवू शकतो तो गोलंदाज प्रभावी राहिला आणि तेच करत असताना घनश्याम या ओव्हरमध्ये राऊंड द विकेट. याही वेळेला आपण पाहिला बिगिट करताना फटका फसला. बॉल मागे चाललाय. फिल्डर त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना दोघांमध्ये चांगलं ताळमेल. 2 धावा इथे आपण येताना पाहत आहे. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र 2 धावा घ्यायचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. 2 धावा पूर्ण करताना आपण पाहत आहे. हिरामन आणि त्याच्या बरोबरीने विनय या दोन्ही फलंदाजांना धावसंख्येत बदल. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे एक खेळाडू बाद 20 रन लॉस ऑफ 1 विकेट अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहे. 1.5 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च करत एक गडी बाद केला घनश्यामने. आकाशला पाठवलं मैदानाच्या बाहेर. विकेट त्याला मिळाला परंतु नेक्स्ट बॉल इथे देखील लो फुल टॉस. बॉल बॅक ड्राईव्ह फटका चांगला गॅपमध्ये. 2 फिल्डर बॉलच्या मागे धावतात आणि अंतिम क्षणाला बॉलला थांबवण्यामध्ये यश मिळालंय. 2 धावा या चेंडूवरती आल्या आणि अतिशय चांगलं स्पेल आपण पाहिलं घनश्यामच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येत बदल. एकूण धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे एक गडी बाद 22 धावा. या ओव्हरमध्ये आल्या 16 धावा. या ओव्हरमध्ये आल्या फक्त 6 धावा. सुरुवात चांगली झाली होती पोदी संघाची परंतु त्यानंतर कमबॅक केलं घनश्यामने. बघा नेक्स्ट मॅच नेवाळी विपक्ष खारकोपर बी. दोन्ही संघांना विनंती आहे पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर आपण या ठिकाणी टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. बघा टाईम अलर्ट राहील प्रत्येक टीमला. शिस्तबद्ध आयोजन आहे त्यामुळे प्लीज सर्वांना विनंती राहील आयोजकांच्या वतीने आपण या ठिकाणी वेळेवरती उपस्थित राहा आणि आयोजकांना सहकार्य करा. तिसरा सामना असेल मरियाई जांभिवली समीर. खरं तर चावणे विभागातील हा जांभिवली संघ ज्याला दशीखालची जांभिवली असं संबोधलं जातं आणि एका बाजूने मोरबे आदेश पांडवचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल त्यांच्या अपोजिटला. तदनंतर खरं तर उरणपूर्व विभागातून चिरनेर बी संघ आणि त्यांच्या अपोजिट पेन तालुक्यातील पेन शहरातील भूमी अँड अनिकेत 11 पेन कोळीवाडा हा संघ तुम्हाला आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. सर्व संघांना विनंती आपण जर का लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असाल तर नक्कीच लवकर येण्याचा प्रयत्न करा. ट्रॅफिक देखील थोडंसं आहे पनवेलमध्ये त्यामुळे प्लीज थोडं लवकर येण्याचा प्रयत्न करा. सेकंड ओव्हर संपली. तिसऱ्या ओव्हरमध्ये आता गोलंदाजी मार्कवरती येतो आहे धीरज पाटील. आय थिंक सेकंड स्पेलकडे जातील पुन्हा एकदा घनश्यामकडे त्यामुळे फ्रेश गोलंदाज या तिसऱ्या ओव्हरमध्ये वापरतात वहाचे खेळाडू. आमचे मित्र वहा संघाचे खरं तर मेंटॉर देखील म्हणायला हरकत नाही रोशन पाटील. आपण जर का आला असेल तर या प्लीज व्यासपीठावर आपलंही स्वागत या स्पर्धेनिमित्ताने. शॉर्ट प्लेन कट करायचा. बॉल मागे फ्लाय स्लिपला चाललाय आणि इथे आपण पाहता डॉट. टेनिस आणि लेदरचा हा फरक आहे. कदा तुम्हाला लेदरला टाईम करता येईल पण तो टेनिसला तुम्हाला गतीच्या अगेन्स्टच तुम्हाला मोठे फरक घ्यावे लागतील. कट करता येईल आणि इथे फ्लाय स्लिपला चांगल्या पद्धतीने चेंडूला थांबवलं आहे. रन नाही आहे. डॉट बॉल पाहायला मिळाला. स्टान्स तुम्ही बघा त्याचा रीड करा. स्टान्स अप्रतिम स्टान्स राहिला आहे खरं तर विनय ठाकूरचा. प्रोफेशनल क्रिकेटर ज्या पद्धतीने खेळत आहे तसा स्टान्स. यावेळेला चॉप केला बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॉल मागे चला डीप कव्हर पॉईंटला. पहिली धाव पूर्ण केली आहे. रिस्क नाही आहे. फक्त सिंगल या चेंडूवरती येईल आणि या सिंगलच्या मध्येने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहे या ठिकाणी 23 लॉस ऑफ 1 विकेट. संपूर्ण आमचा कॉमेंट्री बॉक्स आमचे मित्र आशिष पाटील बेस्ट स्कोरर, अभिषेक पाटील वाजे त्यांना आपण पाहता आमचे डीजे ऑपरेटर आहेत. त्यानंतर संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. आई एकविरा इव्हेंट कॅमेरामनचंही कौतुक करावं लागेल. सतत बिझी शेड्यूल त्यांचा राहिला आहे. कोणत्याही इव्हेंटला तुम्हाला लाईव्ह चॅनल हवं असेल तर जरूर कॉन्टॅक्ट करा. संदेश शेळके यांच्याशी. हाफ ट्रॅकर शॉटम पूल करताना टायमिंग फसलंय. बॉल मागे चाललाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये फील्ड केला चेंडू. एकच रन या चेंडूवरती राहील.
कदर प्रॉपर बॉल कनेक्ट करता आलेला नाही आहे हिरामनला. इथे मोठा फटका यायला हवा होता पुलचा, परंतु सिंगल रन मात्र नक्की मिळेल पोदी संघाला. सुरुवात दमदार झाल्यानंतर कमबॅक वाहल संघाचं आपण पाहिलं, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. विनय मैदानाकडे उभा आहे, मैदानाच्या आतमध्ये तो उभा आहे. त्याला मात्र आता आपल्या संघासाठी 100% डेडिकेशन 100% कमिटमेंट या ठिकाणी द्यावं लागेल. तो खेळाडू पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. अगोदर दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. लास्ट ओव्हर या तर पहिल्या इनिंगमधला सुजल घरत माफी असावी हा गोलंदाज मात्र बॉलिंग मार्कवरती आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 16, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये फक्त 6 धावा, थर्ड ओव्हरमध्ये 10 धावा, मागच्या ओव्हरमध्ये आल्या 6. म्हणजे वैयक्तिक 2 स्पेलमध्ये घनश्यामने धावा खर्च केल्या 12, खेळाडू बाद केले 2 खेळाडू त्याने बाद केले. आणि आता अंतिम षटक सुजल घरतचं 38 धावा धावफलकावरती आहेत. हे षटक अतिशय निर्णायक आणि जोपर्यंत विनय मैदानावरती आहे तेव्हा तुम्हाला मोठी धावसंख्या पाहायला मिळेल या शंका नाही आहे. तो फिल्डिंगची पाहणी करतोय, कोणत्या दिशेने गॅप मोठा आहे तिथेच तो फटका मारेल या शंका नाही आहे. आणि इथे पहिला बॉल पुढे आले, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला आपण पाहिलं अगदी फुलर लेन चेंडू होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल, अंतिम षटकामधला पहिला डॉट चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये 16 नंतर असं वाटलं होतं मोठं टार्गेट बनतंय की काय, पण त्यानंतर वाहल संघाने कमबॅक केलं. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम 5 चेंडू अतिशय निर्णायक राहतील. विनय संघर्ष करतो धावांसाठी. 12 बॉल 25 वरती तो मैदानामध्ये खेळतोय. अजून 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 1-2 मोठे फटके आले तर किमान 50+ टार्गेट तुम्हाला या पहिल्या इनिंगमध्ये कदाचित पाहायला मिळेल आणि तो प्रयत्न पोदी संघाला करावा लागेल. अंतिम 5 चेंडू अतिशय निर्णायक संघर्ष तुम्ही पाहता 2 टीमच्या दरम्यान. पोदी विपक्ष वहाळ या टीमच्या दरम्यान, स्कायरा 11 वहाळ या संघाच्या दरम्यान ही लढत मैदानामध्ये आपण पाहत आहे. गौरव शेठ काणपे या स्पर्धेचा आनंद घेतात. या स्पर्धेमध्ये आम्हाला त्यांच्याकडून मालिकावीरासाठी बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे. त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून खरंतर आभार या ठिकाणी व्यक्त करत आहोत. अजून एक डॉट बॉल, प्रेशर आता खरंतर आपण पाहत आहे विनय ठाकूरवरती राहील. चांगली गोलंदाजी सुजलच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. 4 बॉलचा खेळ बाकी आहे, अजून वेळ गेलेली नाही आहे. अभी नाही तो कभी नाही, विनय ठाकूरला आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. यावेळेला स्विच इट केलाय, बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय, गॅपमध्ये चाललाय आणि इथे मात्र आलाय हा चौकार, निर्णायक चौकार, संघर्षमय चौकार विनयच्या बॅटमधून पोदी टीमला. एकही षटकार नाहीये, परंतु विनयने 14 चेंडूमध्ये 29 धावा केल्या, ज्यामध्ये 7 चौकार त्याच्या इनिंगमध्ये आपण पाहिले. आक्रमक भूमिका त्याने साकारली जरूर, परंतु अजूनही 3 बॉलचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. अंतिम 3 चेंडूंचा खेळ मैदानाकडे बाकी आहे. यावेळेला हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह केलाय, सिंगल पूर्ण केले, दुसरा रनचा कॉल नक्की होईल. निघालेत विनय त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आणि पोहोचले देखील अगदी सुरक्षित. 2 धावा आल्या. या बॉलवरती धावसंख्येत बदल होताना आपण पाहत आहे. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती 44, लॉस ऑफ 3 विकेट. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्रामधील अंतिम 2 चेंडू निर्णायक राहतील. विनय सलामीला आलेला खेळाडू, आघाडीचा फलंदाज, चांगली भूमिका साकारत असताना आपल्या टीमसाठी. यावेळेला स्विंग अँड मिस करत आपण पाहिला हा डॉट बॉल. अंतिम चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे. शेवटचा बॉल या षटकातला पेंडिंग आहे, पहिल्या सत्रातला पेंडिंग आहे. 44 धावा जर मोठा फटका आला तर 50च्या आसपास पोहोचू शकतोय त्या ठिकाणी पोदी संघ, आणि प्रयत्न करावे लागतील आता विनयला अंतिम बॉलवरती, ज्याने 16 चेंडूमध्ये 31 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. 7 चौकार आपण त्याच्या इनिंगमध्ये पाहिले, पण तो अद्याप एकही षटकार पाहायला मिळालेला नाहीये. तो षटकार या बॉलवरती पाहायला मिळेल का? यावेळेला पुढे डाऊन द ग्राउंड कार्पेट ड्राईव्ह फटका गॅपमध्ये वाईडिश लॉंगॉनला चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रयास कोळी. प्रयास कोळीनं आपण पाहिलं 3ऱ्या रनचा कॉल होता आणि खेळाडू रनआउटचा शिकार झाला. 2 धावा या चेंडूवरती आलेल्या आहेत आणि पहिलं सत्र संपतंय, परंतु चेक केलं जाईल अगदी सीमारेषा लगत ज्या घडामोडी घडल्या. बॉल थांबवताना शरीराचा समतोल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय की नाही हे पाहायचं आहे, तेव्हाच आम्ही निर्णय देऊ चौकार की 2 धावा. फटका सुंदर होता, फटका अतिशय सुंदर, परंतु कॅमेरामनचंही कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत
कॅमेरा आपण पाहता चेंडूवरती फोकस झालाय आणि प्रयास तिथे धावून आले बघा त्यांचा डावा पाय सेफली बॉलला थांबवलं त्यामुळे 2 धावा या चेंडूवरती राहतील आणि पहिलं सत्र देखील संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 46 अशी धावसंख्या आपण पाहता पोदी टीमच्या माध्यमातून. म्हणजे येणाऱ्या 5 षटकामध्ये येणाऱ्या 30 चेंडूमध्ये या ठिकाणी स्कायरा 11 वहा संघाला धावा करायच्या 47. तत्पूर्वी आपण टॉससाठी इन्व्हाइट करूया गौरी स्पोर्ट्स नेवाई संघाचा संघनायक आणि एका बाजूने जय हनुमान खारकोपर टीमचा संघनायक आपण टॉससाठी यायचा आहे. या पण पुढच्या सत्रामध्ये करूया आवाजामध्ये बदल. आवाज असेल आमचे समालोचक मित्र वैभवजी भोपी यांचा. धन्यवाद. थँक्यू रोशनजी पाटील. मान्यवरांचं शुभागमन आपण इथं बघितलं आणि आपण नेरे गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच सन्माननीय बबनजी कदम यांचे इथे शुभागमन झालं आहे. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर त्यांना बघायला मिळतील. प्रचंड प्रेम करतात या स्पर्धेवर. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यासोबत निलेशदादा चोरघे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं आहे. त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आपला सहर्ष हार्दिक आभार आणि स्वागत इथे करत आहोत. त्यासोबत सन्माननीय मेघनाथ नारायण म्हस्कर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं आहे. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक आभार इथे व्यक्त करत आहोत. आपण ऐकलात आवाज रोशनजी पाटील तारा गावावरून बिलॉंग करतात. भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचं समालोचन आपण ऐकतो आणि आज ते आपल्यासोबत जॉईन झालेत. पहिल्या सत्रामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलात. पहिलं सत्र फलंदाजी करत असताना राजवीर 11 पोदी या संघानं एकंदरीत टोटलचा विचार केला तर त्यांनी 46 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारलेत. 47 धावांचं आव्हान द्वितीय सत्रामध्ये उभं केलं. चेसिंग करत असताना अगदी आपण बघू शकता मैदानामध्ये स्कायरा 11 न्यू यंगस्टर्स वहा हा संघ आपण बघतो. प्रत्येक विकेटसाठी पोदी संघांच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी. युवा उद्योजक आणि युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय श्री गौरव शेठ कानपे साहेब या स्पर्धेचे बाईक पुरस्कर्ते. त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक हे दिलं जाईल. गोलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी आहे. 30 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान आहे. अगदी वहा संघासमोर बघायचे आव्हान कशा पद्धतीनं पेळावेल हा संघ. अगदी मैदानामध्ये सलामीवीर फलंदाज पुढे सरकत असताना प्रतीकला आपण बघतो आणि त्यांना साथ देण्यासाठी प्रयास हा मैदानामध्ये आलाय. बघा प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत हे लक्षात घ्या. हॅलो. या दरम्यान आदरणीय माजी सरपंच बबनजी कदम साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2000चं आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालं. त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्राचा वारसा जपणारा आमचा माणूस म्हणजे आमचे आदरणीय बबनदादा यांच्याकडून 2000चं आम्हाला आर्थिक सहाय्य मिळालं. त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. रामदादा ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन. वेलकम. चला सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया. नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन आमच्यापर्यंत येतील. गौरी स्पोर्ट्स नेवाईचे कॅप्टन उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आपण इथे करूया. विनंती आहे खारकोपर संघाचे जय हनुमान खारकोपर बी हा संघ खेळ त्यांच्या अगेन्स्ट. तर जय हनुमान खारकोपर संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या.
आमची प्रतीक्षा आपली इथे केली जाते. मॅचकडे लक्ष केंद्रित करूया. 47 धावांचं आव्हान घेऊन सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर्स जोडी मैदानामध्ये सरकली. प्रतीक पाटील आणि प्रयास कोळी ओपनिंग करेल. सायकल एंड कडून प्रयास कोळी केले, तर गोलंदाजी मार्कवर आलाय हिरामन नाईक. खूप चांगली इनिंग बघायला मिळाली. काय फलंदाजी केली मैदानामध्ये. खरं तर विनयनं 17 बॉलमध्ये त्याने 33 धावा केल्या. चौकारांची आतिषबाजी अक्षरशः मैदानामध्ये केली. 7 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले आणि चौकारांची भाषा कशी मैदानामध्ये बोलली जाते, गॅप शॉटमध्ये कसे खेळलं जातं याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवलं. जाऊया द्वितीय सत्राला सुरुवात करूया. पहिलाच बॉल मैदानामध्ये फेकण्यासाठी सज्ज झालेत गोलंदाज हिरामन. फर्स्ट बॉल पंचाने ग्रीन सिग्नल दिला. लेट्स प्ले. बघायचं सुरुवात होते असताना ओपनिंग जोडीकडून मैदानामधून. पहिलाच बॉल ड्राय लगावत असताना काय ग्रेट फिल्डिंग केली तिथे. अफलातून क्षेत्ररक्षण, सर्वस्व समर्पण काय असतं हे दाखवून दिला पहिल्याच बॉलवर. जेव्हा एवढ्या स्टँडर्ड लेवलचं क्षेत्ररक्षण सुरुवातीपासून होत असेल तर डेफिनेटली गोलंदाजांचा आत्मविश्वास हा वाढत असतो, यात मात्र शंका नाही. परंतु हा पहिला प्रयत्न प्रयासच्या विरुद्ध आपण बघितला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, 100% कमिटमेंट हे फिल्डिंग डिपार्टमेंटमधून मागील बॉलवर हे देण्यात आली. फिल्डर तिथे बघितलं आपण. समोर खेळत बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू आलाय. हो, पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. जेलपेक्षा आकाशनं हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कसा ठेवायचा षटकार वाचवण्याला प्रयत्न दिलाय. मागील 2 बॉलमध्ये याच्या अगोदर चौकार वाचवला गेला आणि आता हा षटकार वाचवलाय. अफलातून क्षेत्ररक्षण जबरदस्त. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला जरूर बघायला मिळेल. एकविरा इव्हेंट्स कडून आकाशनं सुंदर क्षेत्ररक्षण तिथे केलं. जवळपास 4 धावा सेव्ह केलेत आपल्या टीमसाठी. याच्या अगोदर 3 धावा सेव्ह केल्या होत्या. मागील 2 बॉलमध्ये जवळपास 7 धावा सेव्ह केल्यात. आता स्लोअर वनचा वापर झालाय हिरामन नाईक कडून. धावसंख्येचा फलक बघा. एकवेळा इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा मागील बॉल जो षटकार तिथे अडवला गेला संदेशनं तिथे स्लो मोशनमध्ये दाखवला. ग्रेट फिल्डिंग, कारण ज्या पद्धतीने चेंडू सीमारेषा लगत येत होता. पुन्हा एकदा टॅपिंग करायचं होतं. इथे प्रतीक थोडं अडचणी निर्माण करतोय स्वतःसाठी, कारण मागील बॉलवर जे त्याचे प्रयत्न अर्धवट ठेवले क्षेत्ररक्षकांनी आणि तदनंतरचे 2 चेंडू निर्धाव इथे जरूर आलेत. परंतु प्रतीक एक होतकरू खेळाडू आहे. मैदानामध्ये हार न मानणं, शेवटपर्यंत लढणं आपल्या टीमसाठी या खेळाडूला नेहमी पसंत आहे. तो प्रतीक पाटील स्ट्रायकर एंडकडे समोर खेळ आहेत. आता गॅपमध्ये ठोकलेला हा फटका मला वाटतं जवळपास 3 इंच बाउंड्री लाईन्स पासून हा चेंडू आतमध्ये पडला आणि 1 बाउन्स सीमा पलीकडे चौकार. चार धावा मिळतात या बॉलवर. संघाचं समीकरण ऑन बोर्डवर वाढतंय. 7 धावा सध्या फलकावर लागलेत. 47चं आव्हान आहे आणि ते आव्हान ऍक्सेप्ट केलंय फलंदाजानं. पुन्हा एकदा हा फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळला. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. 2-2 फिल्डर बॉलच्या पाठीमागे. परंतु हे विजय लक्ष्मी मैदान आणि याचे आउटफील्ड ही खूप फास्ट आहे. बॉल निघून चाललाय सीमा पार चौकार. पहिल्या षटकामध्ये 11 धावा वसूल केलेत. प्रतीक पाटीलच्या वैयक्तिक 5 बॉलमध्ये 10, प्रयासनं 1 बॉलमध्ये 1 केलंय. आता रिक्वायर रन रेट 9 वर येऊन थांबल्या पर ओव्हरमध्ये. चांगली सुरुवात सध्या मैदानामध्ये झाली आहे. टीम वाहाकडून ओपनिंग जोडीनं फायनली त्यांचं आक्रमण दाखवलंय. जेव्हा सुरुवातीचे पहिले 2 चेंडू इनफिल्डमध्ये सेव्ह केले गेले, तदनंतर गॅप शॉट सिलेक्शन करण्यामध्ये सक्षमता दाखवली प्रतीकनं. एक विनंती आहे फिल्डिंग करत असताना प्रत्येक टीमला, पहिलं षटक संपल्यानंतर दुसरं षटक पुढील 1 मिनिटांमध्ये सुरू झालं पाहिजे. तेवढ्या वेळेत तुम्हाला फिल्डिंग पोझिशन सेट करायचे आहेत, हे लक्षात घ्या. परंतु बघा, खारकोपर जय हनुमान खारकोपर संघाचे कॅप्टन आपण आला नाही आहेत अजून. रिपोर्टिंग करा प्लीज लगेच, कारण नेवाळच्या संघाच्या संघ नायकानं रिपोर्टिंग इथे केले. गौरी स्पोर्ट्स नेवाल हा संघ इथे बघायला मिळेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं. आता गोलंदाजीसाठी आलेत आकाश.
रिक्वायर रन रेट 9 येऊन थांबलाय. सेकंड एंडकडे प्रयास कोहली सज्ज झालाय. स्लोअर वाईन अगदी पंच इशारा करत असताना इट्स अ व्हाईट बॉल बिलॉंग द व्हाईट लाईन. जेव्हा व्हाईट लाईनच्या आसपास चेंडू निघून जातो तेव्हा डेफिनेटली पंच स्वतःचा निर्णय देऊ शकतात. क्रिकेटनं तेवढी मुभा पंचाने दिली आहे. आणि बघा आयोजकांकडून सूचना आहे पोदी संघ व्हाईटसाठी रिव्ह्यू नाहीये. बीमर आणि रनआउटसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. जर रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला तर तो पुन्हा एकदा तो घेता येईल. पुढे कंटिन्यू त्याला आपण करू. परंतु जर रिव्ह्यू तुम्ही गमावला लॉस केला तर तो पुन्हा तुम्हाला मिळणार नाही हे लक्षात घ्या. निर्धाव चेंडूनं सुरुवात झाली. गोलंदाजच्या मार्कवर व्हाईट बॉलनं सुरुवात झाली. माफ करा गोलंदाजच्या मार्कवर आकाश व टेकअप केल्या बॉलला थोडंसं प्रयासा एक आगळा वेगळा प्रयत्न मैदानामध्ये आपण बघितला. तुला थोडंसं त्याला मैदानामध्ये डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळायचं आहे. कारण प्रयासची त्याचा अगदी नॅचरल खेळ आपण बघितला. नेहमी हाणामारीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. शॉर्ट लाईन परंतु फिल्डिंग बघा फिल्डिंगचा स्टँडर्ड अजूनही सोडला नाहीये पोदी संघानं. प्रत्येक बॉल आत्तापर्यंत आपण बघितले मैदानामध्ये जवळपास 8 चेंडू बघितलेत आणि मागील 8 चेंडूमध्ये जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षकांकडे चेंडू घ्याय अजिबात अजूनपर्यंत त्यांनी चूक त्यांच्याकडून होऊ दिली नाहीये. चांगली फिल्डिंग 12 वर सध्या संघ आपण बघतोय. प्रयास कोहली थोडासा शांत आहे मैदानात. सिंगिंग गोलंदाजी होते परंतु यावेळेस रडारामध्ये घेतला बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे चौकार. हल्ला केला होता आकाश अगेन्स्ट. मागील 2 बॉलवर देखील हाच प्रयत्न केला होता प्रयासनं परंतु तेव्हा त्याच्या पदरी असफलता आली. आत्मविश्वास त्याने डगमगू दिला नाही आणि पुन्हा एकदा तो प्रयत्न त्यांनी पुढे ठेवले. म्हणून तो म्हणतात ना की क्रिकेटच्या या खेळामध्ये जेव्हा आपण सर्वस्व समर्पण करतो अगदी मैदानामध्ये सर्वस्व पणाला लावतो तेव्हा हार न मानणं हे पहिलं आपलं केंद्रबिंदू असलं पाहिजे आणि ते ॲक्सेप्ट केलंय. फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळा. गॅप शॉट सिलेक्शन मिड विकेटला फिल्डर नाही आहे ते बघून हा फटका खेळा. मागील 2 बॉल आणि सलग 2 चौकार. यंगस्टर्स आहेत. रोशन आपण बघितलंय टीमला रात्री 1-1, 2-2, 3-3 वाजेपर्यंत नेट सेशनमध्ये हा संघ सराव करत असतो. बॅटिंग असू द्या गोलंदाजी असू द्या चांगला प्रयत्नशील संघ. ध्येय त्यांचं स्पष्ट आहेत. 20 धावा सध्या फलकावर झळकत आहेत. वाटचाल सुरू झाली आहे. धावा यायला आता सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे पहिले 2 चेंडू आकाशनं थोडं शांत ठेवलं होतं फलंदाजाला परंतु आणखीन एक फटका हवेत खेळ आहे परंतु फिल्डर फार दूर आहे बॉलपासून. सेफ लँडिंग चेंडू होते. झेलवर जाण्याचा प्रयत्न थोडासा अंदाज स्थितीत चुकला. 2 धावा पूर्ण झालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पार्टनरशिप बिल्ड होते. खेळाडू अगदी बॉलच्या मेरिटनुसार हा सध्या खेळ होतोय. जेव्हा जेव्हा चेंडू स्लॉटमध्ये आले तेव्हा आक्रमण झालेत परंतु सिंगल डबल पासून वंचित राहिले नाही आहेत. हे देखील प्लस पॉईंट राहिला आहे. 22 ऑन बोर्डवर सध्या 22 धावा झळकताना दिसत आहेत. प्रयास कोहलीचं आक्रमण तोही चांगला साथ देते. 6 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने 11 रन केलेत. प्रतीक पाटीलला 5 बॉलमध्ये 10 रन केलेत. टोटल 22 धावा आणि एक एक्स्ट्रा वाईटचे आपण बघितले. अशा 22 ऑन बोर्डवर झळकत आहेत. फार गतीनं संघ पुढे पुढे चाललाय. अगदी राजबरी 11 पोदी संघाला या मॅचमध्ये रन सेव्ह करायचे असतील तर प्रयत्नशील राहावं लागेल. फार दूरवरून खेळ. बॉडी बॅलन्स तिथे झाले नाही. प्रयासला चेंडूवर जाण्याचा त्याने प्रयत्न केला. ऑफ ब्रेकचा वापर. प्रतीक तेच सांगतात की फार पुढे निघून गेले तुम्ही जवळपास व्हाईट लाईनच्या बाहेरही परंतु इथे बघू शकता चेंडू आला निर्धाव. स्कोरिंग अनालिसिस मॅच समरी तुम्हाला ऑन बोर्डवर बघायला मिळते. पहिल्या सेशनमध्ये जेव्हा पहिला डाव आपण बघितला राजबरी 11 पोदी संघाचा विनयनं 33 केल्या होत्या. हिरामननं 9 केल्या होत्या. आकाशनं 2 रन केल्या होत्या आणि आदित्यने 1 रन. अशा टोटल 4 बाद 46 झाल्या होत्या. परंतु इथे प्रत्युत्तर देत असताना सध्या स्कोरिंग कंपॅरिझन केलं स्काय 11 न्यू यंगस्टर्स वहालचं तर आत्ता संघ फार पुढे निघून आलाय जवळपास. तर या दरम्यान गौरी स्पोर्ट्स नेवाई संघाचा कर्णधार आणि जय हनुमान खारकोपर टीमचा कर्णधार
ऑफिशियली कॉल असेल आपल्याला लवकरात लवकर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. जय हनुमान खारकोपर उलवा नोडमधला आणखीन एक संघ आणि एका बाजूने आपल्याच परिसरातील आदई वावजे विभागातील गौरी स्पोर्ट्स नेवाई या दोन्ही संघ नायकांना विनंती आहे आपण टॉससाठी इथे रिपोर्टिंग करायचं आहे. 2 षटकं संपलेत. 22 धावा फलकावर झळकतायत. येणारा चेंडू 18 आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा महत्त्वाचा नियम. आदित्य आता सज्ज झालाय. गोलंदाजीसाठी जबाबदाऱ्या वाढल्यात. पुढे टीमच्या गोलंदाजांच्या जेवढी फिल्डिंग डिपार्टमेंटमधून साथ मिळाली तेवढी गोलंदाजीची गुणवत्ता, तुमची क्वालिटी, आता गोलंदाजीची तुम्हाला सिद्ध करण्याची हीच ती वेळ आता समीप आली आहे. कारण सुरुवातीची 2 षटकं एकही विकेट न गमावणं आणि 12 बॉलमध्ये 22 धावा येणं सध्या वहाल टीमच्या दृष्टिकोनातून सध्या संपूर्ण पॉझिटिव्ह त्यांच्या दृष्टिकोनातून सुरू आहे. परंतु आता प्रयत्नशील राहण्याची वेळ आली आहे. काहीतरी करामत अगं मैदानामध्ये तुम्हाला काहीतरी करावं लागेल. विकेट घेण्याचे प्रयत्न आता सुरू करावे लागतील. प्रतीकनं आक्रमण केले या बॉलवर. मिड विकेटमध्ये चेंडू जमिनी समांतर चालला. 1 रन इथे पूर्ण होत असताना एक दुहेरी धाव ज्याचा वर खुश आहे वहाल संघ. प्रत्येक एकेरी दुहेरी धाव्यांसाठी देखील टाळ्या येत आहेत. याचा अर्थ सध्या बॅलन्स क्रिकेट मैदानामध्ये हे दोन्ही खेळाडू खेळत आहेत. 23 धावा सध्या फलकावर लागलेत. या मॅचमध्ये ट्विस्ट कसा निर्माण करतील, जो सामना सध्या हे पारडं संघाचं जे झुकते सध्या महालकडे ते आपल्या बाजूने कसं जड करता येईल याचा प्रयत्न बघायचा कसा करतील हा संघ. स्विचसाठी चांगला फटका बॉल चाललाय. प्रॉपर टायमिंग आणि चांगलं कनेक्शन. बॉल सीमा रेषामध्ये अगदी आपण बघितलं वन बाउंस सीमा पलीकडे चौकार. फार वेगानं संघ पुढे पुढे चाललाय. थोडीशी चिंता आता वाढलेत. पोदी संघाच्या या मॅचला सेव्ह करण्याचा दृष्टिकोन, मॅचकडे पॉझिटिव्ह अप्रोच पाहण्याचा आता थोडं पर्सेंटेज गोलंदाजी ज्या पद्धतीने होते, फलंदाजी खरं तर एक पाऊल पुढे होते असा मी उल्लेख करेन. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळत फिल्डर आहेत. लॉंग ऑफचा खेळाडू एक्स्ट्रा कव्हरपर्यंत पोहोचला. 1 रन मिळेल. स्ट्राईक रोटेशन करत असताना सध्या प्रयासला आपण मैदानामध्ये आपण बघितलं. ऑन बोर्डवर धावा लागलेत 28. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 15 आणि विजयासाठी जवळपास 19 धावांची गरज आहे. बिनबाद खेळी ही मैदानामध्ये केली जाते. पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. धावा ज्या गतीने करायची होती ती गती धावसंख्येची राखण्यामध्ये या दोन्ही खेळाडूंना यश मिळालंय. डिफेन्स करत असताना पुन्हा एकदा मिड ऑन मधून चेंडू चाललाय. फिल्डर आहेत. सिंगल बनली आहे. दुसरीसाठी प्रतीक डेंजर एंडकडे होता, परंतु ती दुसरी देखील पूर्ण केली जाते. सुरुवातीला जेव्हा ओपिनियनमध्ये टॉस बॉक्समध्ये आपण गणेश श्यामला विचारलं होते तेव्हा त्यांनी म्हटलं की प्रयास आणि प्रतीक या 2 खेळाडूंकडून फार अपेक्षा आहेत. संघ चांगले हे दोन्ही खेळाडू सध्या टचमध्ये दिसलेत. यंदाचा सीझन पॉझिटिव्ह राहिलाय या दोन्ही टीमकडून. धावसंख्या आपण बघूया. येणारे चेंडू शिल्लक आहेत 14 आणि विजयासाठी रन पाहिजेत 17. रिक्वायर रन रेट अजून कमी झाले. जवळपास 8च्या आसपास रिक्वायर रन रेट येऊन थांबलाय. बॅटच्या टो एंडवर चेंडू लागलाय. पाठीमागे चाललाय. विकेट किपरने प्रयत्न केले. प्रयास फार जवळ आले होते. प्रतीक्षा रोशन आपल्याला अगदी प्रतीक पाटीलची सरपंच चषक नावाची स्पर्धा आपल्याला आठवते. गतवर्षी तिथे तो मालिकावीर बनला. काय दमदार खेळ तिथे त्याने केला होता. आणि अगदी तशीच इनिंग पुन्हा एकदा मैदानामध्ये लॉंग टर्म क्रिकेट स्टार्ट टू एंड खेळणं या खेळाडूला आवडतं आणि ते आत्तापर्यंत त्यांनी केलंय. वी शेपमध्ये आता खेळत असताना लॉंग ऑनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करते. फिल्डर आहेत. एकाच ॲक्शनमध्ये आकाश थ्रो करेल. 1 रन इथे बनली आहे. संघ हळूहळू पुढे चाललाय. ओव्हर एंड होण्याचा इशारा आम्हाला पंच करत असताना विनोदजी पाठे. 3 षटकं संपली. रण फलकावर धावा लागले. टोटल 31 धावा. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी रन पाहिजे 16. बघा पुन्हा एकदा विनंती आहे. खारकोपरचे कॅप्टन आणि गौरी स्पोर्ट्स नेवालेचे कॅप्टनने रिपोर्टिंग केली होती. खारकोपरचे कॅप्टन तुमची प्रतीक्षा केली जाते. प्लीज टॉससाठी या.
सध्या ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण पाहतोय. आज देखील खूप चांगले सामने. काळ प्रेक्षकांच्या साठी सांगेन की काळ सकाळच्या सत्रामध्ये साई स्टार विहिगर संघ जो सुपर 8 मध्ये ज्याने धडक मारली, सलग 2 मॅचेस त्या टीमनं जिंकले. आणि त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर अंधाराचा सावट आणि ज्याला बली पडला अगदी जगदंबा 11 खानाव. आणि त्या मॅचमध्ये अगदी आपण डिंगडॉंग ओवे संघाचा दणदणीत यश बघितला. त्यानेही सलग 2 सामने जिंकत असताना सुपर 8 मध्ये आपली बाजी मारली. आज बघायचं आहे कोणते 2 संघ सुपर 8 मध्ये, कारण नेरे दुंद्रे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार आपण 2 दिवसा अगोदर या असोसिएशनची एक मीटिंग बघितली. आणि जेव्हा जेव्हा नेरे दुंद्रे विभागामध्ये मोठमोठ्या स्पर्धा पार पडतील त्या असोसिएशनच्या मान्यतेनुसार दररोज 8 संघ स्पर्धेमध्ये खेळतील. भले तुम्ही सुपर 8 साठी एक्स्ट्रा दिवस ठेवा अथवा न ठेवा, तो प्रत्येक आयोजकाची चॉईस राहील. त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या अगदी मॅनेजमेंटनुसार ते ॲडजस्ट करू शकतात. डेली तुम्ही 2 टीम सुपर 8 मध्ये करा किंवा 1 टीम सुपर 4 मध्ये पाठवा, ते आयोजकांच्या वेळेनुसार चॉईस असते. परंतु स्पर्धा वेळेवर सुरू होतील आणि दररोज 8 संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतील. आपण बघितलं येत्या थोड्या दिवसामध्ये आपण 12 किंग रोशन शेठ पाटील, रोहित शेठ पाटील आणि रमेश शेठ पाटील यांची स्पर्धा कोपरोलीच्या मैदानावर आपण पाहणार आहोत. तिथेही तुम्हाला दररोज 8 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. ही वैशिष्ट्य आणि भरपूर आता ग्रामीण क्रिकेट आयोजकाने भरपूर खरं तर यामधून प्रेरणा घ्यावी ही सदिच्छा आमची राहील. वाईट यॉर्कर पासून सुरुवात झाली आहे. गोलंदाजीसाठी प्राचार्य केले गेले. हे टर्निंग पॉईंट ओव्हर आहे. काल साई स्टार विगर संघ असाच कठीण परिस्थितीमध्ये होता आणि टर्निंग पॉईंट 4थं षटक आर्यननं जे हाताळलं होतं तिथे टीमनं युटर्न केलं होतं आणि मॅचमध्ये कमबॅक केलं होतं. हे षटक दोन्ही टीमसाठी फार अनमोल आहे आणि ते षटक फेकण्याची हिरामन नाईकच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. हिरामनचे वैयक्तिक दुसरं पहिलं षटक त्यांनी पॉवर प्लेचं फेकलं होतं. 11 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. परंतु शोकांतिका हीच राहिली आहे सध्या पुदी संघाची की त्याने अद्यापर्यंत एकही विकेट मिळवली नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. प्रतीकनं थोडंसं अटॅकिंग मोडमध्ये येण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. चांगली गोलंदाजी. सलग 2 डॉट बॉल इथे फेकत असताना हिरामन नाईक हा खेळाडू अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करतोय. प्रतीक पाटील वेल सेट आहेत. आणखीन एक चांगला बॉल. काय गोलंदाजी, स्टँडर्ड गोलंदाजीचा टिकवत असताना कठीण परिस्थितीमध्ये अगदी प्रसंगामध्ये संघ जेव्हा अडचणीमध्ये असतो तेव्हा त्याच्या हाकेला धावून येणं हे प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य असताना ते कर्तव्य निभावतायत मैदानामध्ये हिरामन. प्रतीक पाटील सारखे एक वेल सेट फलंदाज ज्यांना आक्रमणही केलं, डिफेन्सही केला आणि चांगला सेट आहे, त्याच्या अगेन्स्ट 3 डॉट बॉल फेकणं हे चांगलं गुणकौशल्य तिथे सिद्ध करतोय. 9 बॉल मध्ये पाहिजे 16. एसटी देखील आपलं रंग बदलते. टप्पा पडल्यानंतर चेंडू लो राहिला, खाली राहिला. सलग 4 बॉल निर्धाव फेकलेत हिरामननं. काय कमबॅक आहे. अफलातून कमबॅक करत असताना मैदानामध्ये बघतो आपण. सुरुवातीचा प्रसंग थोडा कठीण होता या टीमच्या दृष्टिकोनातून, परंतु इथून या मॅच मध्ये युटर्न केलं जाऊ शकतं, कमबॅक केलं जाऊ शकतं या आत्मविश्वासानं सध्या गोलंदाजी करतोय हिरामन. 8 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. प्रतीकच्या चिंता वाढवल्यात. जबरदस्त कामगिरी असं बॉलर म्हणून हिरामन. हा सोडून दिलाय चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा इथे करत असताना अगदी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता सन्माननीय गौरव शेठ कानपिले साहेब पोदी टीमचे अगदी पुरस्कर्ते आणि चांगले योगदान. प्रत्येक विकेटसाठी त्यांच्याकडून 500 रुपयाचं योगदान आहे आणि मोक्याला अगदी निर्णायक षटक हाताळते. मागील 4 चेंडू चॅलेंज वाढवलंय प्रतीक पाटीलचं. लोवर फुलटॉस बॉल लॉंग ऑन मध्ये खेळायत. क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. हा खरं तर झेल नव्हता. चेंडू अडवणं गरजेचं होतं परंतु चूक तिथे झाले. बॉल सीमा पार चौकार. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये आपण बघितले, मला वाटतं आकाश येते आणि तिथे चूक तिथे त्याच्याकडून झाली आहे. थोडंसं जजमेंट चुकलं म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जाताना तुमची एक चूक संपूर्ण संघाच्या पराभवाचं कारण बनते आणि या चुका तुम्हाला सुधारल्या पाहिजेत. 7 चेंडू 11 धावांची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. निर्णायक बॉल होता. आडव्या बॅटने खेळा. बॉल चाललाय डीप काव कॉर्नरकडे. 1 रन बनली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न करणार नाहीत कारण योग्य एंडला थ्रो आला. अगदी परफेक्ट थ्रो वर इथे एंड झाले. 4 षटकं संपली.
4 षटकामध्ये रन फलकावर धावा लागलेत 37, येणारे चेंडू 6 आणि गरज आहे विजयासाठी 10 धाव्यांची. हॅलो, चला कॅप्टन राजेश शेठ, आपण या व्यासपीठावरती आपण टॉस करून घेऊया. आदरणीय बबन कदम साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही इथे टॉस घेत आहोत. माजी सरपंच नेरे ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जय हनुमान खारकोपर विपक्ष गौरी स्पोर्ट्स नेवाई असे खरं तर 2 संघ असतील आणि मान्यवर आमचे बबनजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस. हेड्स कॉल अँड इट्स टेल. फक्त राजेश शेठ, निर्णय तुमचा सांगा काय असेल. क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण घेताय. समोर टीम आहे खारकोपर. या संघासोबत या अंगामध्ये आपण खेळलात कधी? नाही, आमची पहिलीच मॅच असेल त्यांच्याबरोबर. आणि आज संपूर्ण तयारीमध्ये संपूर्ण स्क्वॉड असेल तुमचा? आहे, संपूर्ण स्क्वॉड आहे. फक्त सोनू नाही आहे, जॉब मुलं तो नाही येऊ शकला, परंतु त्याची उणीव आम्ही भरून काढू. आज आपण स्वतः चांगले आयोजक आहात, काय सांगाल तुम्ही या स्पर्धेबद्दल? नेरा बोलायला गेला तर सर्वात चांगलं आयोजन या पंचकृषीमध्ये नेऱ्याचा असतो आणि प्रत्येक खेळाडू म्हणजे परेशभाई झाले, बाली झालं, हे सातत्याने लक्ष देतात. विकेट कशी आहे, ग्राउंडला खड्डे कुठे आहेत ते भरून कसे, म्हणजे एकदम इनफिल्ड चांगली, ते एकदम स्वच्छ आणि सुंदर ग्राउंड बनवलेलं आहे आणि या ग्राउंडवर खेळायला मजा येते. धन्यवाद त्यांचा आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल. थँक्यू. तर हे होते राजेश शेठ, तुम्हाला शुभेच्छा. आयुष, तुम्हाला बॅटिंग करायचं आहे आणि काय स्ट्रॅटजी राहील या मॅचमध्ये? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नेरे विभागामध्ये खेळताय, दादानी सांगितलं खूप चांगलं आयोजन. तुमच्यामध्ये कसं आहे आयोजन आणि मैदानाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे, मैदान पण चांगलं आहे. चला, आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्हालाही शुभेच्छा या मॅचसाठी. तर टॉस जिंकला आहे गौरी स्पोर्ट्स नेवाई संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे जय हनुमान खारकोपर टीमला. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. थँक्यू रोशनजी पाटील. 6 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. सामना आता चुरशीची लढत आहे. काल असेच सामने अंतिम चेंडूपर्यंत येताना आम्ही बघितले. काल प्रेक्षकांना ही स्पर्धा हवेविषयी वाटली, कारण प्रेक्षकांना नेहमी शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेलेला आवडतो. दोन्ही टीमला विजयासाठी झगडताना पाहणं नेहमी प्रेक्षकांना आवडतं. या मॅचमध्ये कोण बाजी मारणार याची चर्चा सुरू झाली आहे. 6 चेंडू 10 धाव्यांची गरज आहे. अंतिमचं षटक फेकण्याची जबाबदारी गुरुनाथ नाईक याच्या खांद्यावर दिली आहे. परंतु इथे वहाल टीमचं आपण जर उल्लेख केला तर सलामीला आलेली जोडी अजूनही मैदानामध्ये तग धरून बसले. एकही विकेट त्यांनी गमावला नाही आहे. त्यामुळे 6 चेंडू 10 धावा त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर इतक्या महाग नसाव्या, कारण दोन्ही खेळाडू सेट आहेत. परंतु गोलंदाज अगदी मैदानामध्ये तेवढेच भरपूर प्रयत्न जरूर करेल हे मॅच वाचवण्यासाठी. गुरुनाथच्या अगेन्स्ट प्रतीक. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू शॉर्ट ऑन पुल करायचं, द बॉल हवेमध्ये फ्लाय झालाय. दूरवरून फिल्डर आले, झेलवर जाण्याचा प्रयत्न अगदी अर्धवट राहिला. 2 रन कंप्लीट झालेत. प्रत्येक जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. 2 रन या बॉलवर बनलेत. उर्वरित चेंडू आणि धावामधील अंतर आता येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. काय लढतेत. सन्माननीय साई संतोष ठाकूर यांच्याकडून सलग 5 दिवस या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यांचं आगमन, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आणि आपला आभार. मॅचमध्ये जाऊया आपण. 5 चेंडू आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. सर्वस्व पणाला लागलाय. दोन्ही संघांचं आता मैदानामध्ये लक्ष केंद्रित झालंय. फोकस फक्त एकच दृष्टीकडे, मॅचकडे. प्रतीक पाटील भरपूर डॉट खेळ आहे. आणखीन एक त्यामध्ये भर केली जाते. या मॅच मध्ये थोडासा लयबद्ध फलंदाजी सुरुवातीला त्यांनी केली, परंतु मध्यंतर थोडंसं त्याच्यासाठी चॅलेंजिंग राहिले. 4 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. गुरुनाथ देखील दम दाखवतो या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये उंची तुमची कमी असली चालेल, परंतु या खेळामध्ये अगदी आपण जी भरभरी घेतो ती मोठी असली पाहिजे. या खेळाचा पॉझिटिव्ह अप्रोच, मैदानामध्ये लढण्याची क्षमता आणि ज्याला आपण डेअरिंग म्हणतो ती मोठी असली पाहिजे आणि ती गुरुनाथनं मागील 2 बॉलमध्ये दाखवल्या. 4 चेंडू 8 धावा. मॅच अगदी चांगल्या सिच्युएशन मध्ये आले. अगदी अंगाला शहारा येईल असा सामना. मैदानामध्ये 4 बॉल 8. डान्सिंग डाऊन द विकेट. मी अगोदरच उल्लेख केला होता, प्रतीक पाटीलला हार मानणं मंजूर नाही आणि बॉल सीमा पार षटकार. माहिती होतं एक चांगला फटका आला तर मॅच मध्ये इन होईल आणि तेच ते केलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता, भरपूर पुढे आले. लेन गोलंदाजांना पाठीमागे ठेवले आणि त्याचा भरपूर फायदा उठवला प्रतीक पाटीलला आणि षटकार दाखवलाय. 3 चेंडू आणि आता 2 धाव्यांची गरज आहे. एक षटकारानं
ज्या मॅच मध्ये प्रेशर क्रिएट केलं होता पोदी संघाच्या गोलंदाजाने ते आता दूर झालाय, परंतु 3 चेंडू 2 धावा. आता प्रयत्न हाच करे गुरुनाथ अखेरच्या बॉल पर्यंत हा सामना कसा नेता येईल, परंतु 3 चेंडू आणि 2 धावा. प्रतीक पाटीलला 18 बॉल मध्ये 27 धावा केल्यात आपल्या टीम साठी. आता फक्त 2 पाहिजेत. फटका चांगला आहे, फिल्डर आहेत, झेल दिलाय, फायनल विकेट ऐन मोक्याला मिळाली. स्क्वेअर कट खेळण्याऐवजी समोर खेळायला गेला आणि विकेटची प्रतीक्षा खेळीचा अंत. खेळ आहे मैदानामध्ये, कोणीही मैदानात हार मानायला तयार नाही आहेत. विजयासाठी भरपूर प्रयत्न दोन्ही टीम करतायत. बिपिन पावशे आता मैदानामध्ये चाललेत. धावसंख्येचा फलक ऑन बोर्डवर लागलेत 45 बॉल टू रन समीकरण आहे. पुन्हा एकदा सांगेन कंपल्सरी चेसिंग हा महत्वाचा नियम आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. एक शॉर्टेज टीम मीटिंग झाली विकेट गेल्यानंतर आणि काय करायला पाहिजे याची चर्चा. असं वाटलं नव्हतं रोशन की ही मॅच अंतिम टप्प्यामध्ये जाईल, कारण ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये जवळपास 11 आल्या होत्या, रिकॉर्ड 108 होतं, परंतु मागील जे षटक राहिलं खरं तर हिरामनचं 6 धाव्यांचं तिथे पाठीमागे मॅच मध्ये वळून बघितलंय टीमनं. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. कोण मारणार बाजी, पोदी की वहाळ? अगदी वहाळ की पोदी. एका बाजूला गोलंदाजी मार्कवर गुरुनाथ, जर या मॅच मध्ये आम्ही इन आहोत हे सांगून दिलंय तर स्ट्राईक कडे बिपिन पावसे अपील चाली. स्पोर्ट्समन स्पीड तिथे त्यांनी दाखवली आणि विकेट इथे मिळते. फलंदाज बाद. सन्माननीय समीरजी पाटील साहेबांचे ते शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच आणि त्यासोबत सन्मान चिन्हाचे ते पुरस्कर्ते आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. विचारही केला नव्हता कोणी की सामना इथपर्यंत जाईल. म्हणतात ना की कधी कधी हाताला न लागणाऱ्या स्वप्नांचा पाठलाग तुम्ही केला पाहिजे आणि तो स्वप्नांचा पाठलाग करत राहिला पोदी संघ. मला माहिती नाही मैदानामध्ये सामना कोण जिंकेल, परंतु दोन्ही संघांना प्रत्येक टीमनं आणि प्रत्येक खेळाडूनं अगदी या दोन्ही टीमच्या सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकलीत. शेवटचा 1 चेंडू विजयासाठी रन पाहिजे 2 कंपल्सरी चेसिंग, परंतु पंच आता हे सांगतील फलंदाजांना की दोन्ही एंड एकदा सुटले तरच ती रन ग्राह्य धरली जाईल. हे महत्वाचा नियम आहे. 1 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. काय मॅच झाली आहे. विचार करा, आजच्या दिवसातील पहिला सामना इंटरेस्टिंग राहिलाय आणि अखेरच्या बॉल पर्यंत राहिलाय. येणारे अपकमिंग मॅचेस कसे होतील. जो जिंकणार तो जल्लोष साजरा जरूर करेल, परंतु हारणारा संघ भरपूर आत्मविश्वास आणि गर्वानं मैदान सोडेल यात मात्र शंका नाही. मैदानामध्ये कॅप्टन आलेत घनश्याम. 1 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या. डॉट चेंडू फेकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक अगदी कानपिले साहेबांकडून बघायचं. 1 चेंडू 2 धावा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही टीम साठी. दोन्ही टीमला सपोर्ट करूया. चेंडू पाहावा लागेल आणि चेंडू आला वाईड बॉल. प्रेशर गोलंदाजावर आहे हे पाहायला मिळालं. या मोक्याच्या क्षणाला अवांतर चेंडू. घनश्यामची स्तुती करायला हवी, कारण त्याने लाईन रीड केल्याने चेंडूला सोडून दिला आणि हा अवांतर रन एक्स्ट्रा रन इथे मिळेल. त्यामुळे शेवटचा 1 बॉल 1 रन. पंच ही गोष्ट नाकारतील हे सांगत असताना जर विकेट किपरनं चेंडू डायरेक्टली हाताळला तर ती रन नसेल हे देखील लक्षात घ्या. हे महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी बॅटला किंवा बॉडीला स्पर्श करावाच लागेल. जर हातातून चेंडू सुटला तर ती रन पुढे ग्राह्य धरली जाईल, हेच लक्षात घ्या. 1 चेंडू 1 धाव. काय मॅच आहे.
दोन्ही टीम मैदानामध्ये लढतायत, अस्तित्वासाठी प्रयत्न करतायत. जिथे एक बॉल दोन पाहिजे होती, व्हाईट बॉल आला आणि तो सामना एक बॉल एक कंपल्सरी चेसिंग. व्हाईट बॉल अवांतर चेंडू आणि सामना जिंकलाय मैदानामध्ये वहाल टीमनं. अभिनंदन. कारण त्याला माहिती होतं जर या क्षणाला बॉडीवर बॉल फेकला तर जरूर त्याच्यावर ही रन बनेल. त्यामुळे त्यांनी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि विकेट किपरचं देखील त्याच्यासाठी प्लॅनिंग तेच होतं. परंतु खरंच मैदानामध्ये अगदी जरी पुदी संघ हा सामना हारला असला, जर जाताना त्यानं कोणी रस्त्यामध्ये विचारलं कसे हारलात, तर त्यांच्याकडे ते नक्की गर्वाने सांगतील आम्ही कसे लढलो या मॅचमध्ये, ही जरूर विचार करण्याची बाब आहे. अभिनंदन टीम. चला, गौरी स्पोर्ट्स नेवाली संघ आपण नाणेफेकी जिंकली. टॉस त्यांनी जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. उतरा मैदानामध्ये तिथूनच आणि दोन्ही टीमच्या 12व्या खेळाडू पाठवा. आता जरूर मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण अनाउन्समेंट करूया. मॅन ऑफ द मॅच घनश्याम पाटील, ज्याने 2 षटकं फेकले, 12 धावा देत असताना 2 विकेट घेतल्या, इकॉनॉमी गोलंदाजी केली. या घनश्याम मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक घेण्यासाठी. तर मी घनश्यामला विनंती करीन मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा. एकदम म्हटलं ना, खरं तर आता तटीची ही लढत घशापर्यंत हा सामना दोन्ही टीमच्या आल्या होता. अगदी घनश्याम, संदेश बॉडीला स्पर्श केल्यानंतर हृदयाची स्पंदने किती वेगाने धडकत आहेत हे आता समजतंय. मी सन्माननीय बबनजी कदम साहेबांना विनंती करेन, माजी सरपंच, त्यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांनी तुम्हाला द्यायला सांगितलंय, तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक दिलं जाईल. जबरदस्त लढत काल देखील आम्हाला असे सामने पाहायला मिळाले आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर खरी फाईट काय असते ही आपल्याला बघायला मिळाली. अतिशय महत्त्वाचा सामना. गणेशम आपल्यासोबत आहेत. गणेशांना अभिनंदन, पहिला सामना जिंकलेत. मॅच मैदानामध्ये जिंकणं गरजेचं असतं. कशी होती लढत? मजा आली? भरपूर मजा आली. आमच्यावर थोडा प्रेशर होता. दोन बॉल 2 पाहिजे होते आणि 2 बॉल 2ला आमचा विकेट पडला, तर थोडा माझ्यावर प्रेशर होता आणि गोलंदाजीने मला बाहेर टाकले, म्हणून आम्ही जिंकलो. गणेशम, जरूर मागील 2 चेंडू वाईड आले, परंतु गोलंदाजीची स्ट्रॅटर्जी ही तुला आवडली का? खूप सुंदर होती. बाहेर टू बाहेर टाकत होता, एकदम अंगावर पण नव्हता टाकत, कारण चेंडू जर अंगावर टाकला तर नक्कीच बाहेर गेला असता. काय म्हणशील मैदानाबद्दल, जो एक्सपिरियन्स राहिला नाही संपूर्ण स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि विकेट एक नंबर आहे. विश ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा. थरकाप घालणारा हा सामना होता, अक्षरशः रंगामध्ये शहारा आणणारा हा सामना होता. अंतिम चेंडूपर्यंत ही लढत गेली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. नेक्स्ट मॅचला आपण सुरुवात करतोय. गौरी स्पोर्ट्स नेवाली आणि जय हनुमान खारकोपर अशी एक चांगली फाईट. आता कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा बदल करूया. जॉईंट होतील रोशनजी पाटील तारा यांचा आवाज. रोमहर्षक झाला, अटीतटीचा झाला आणि संघर्षमय देखील पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल
असं कोणाला वाटलं देखील नव्हतं, परंतु मोदी संघाचं पुनरागमन आपण पाहिलं होतं त्या पहिल्या लढतीमध्ये. त्यांना आपण देऊया पुढील स्पर्धे आणि शुभेच्छा, आणि पुढच्या मॅचसाठी देऊया आपण स्कायरा 11 वाहा टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जिंकणारा संघ आपण कुठेही जाऊ नका, कारण लगेचच पुढचा सामना असेल विनर विपक्ष वहाळ अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका, ही सूचना आयोजकांकडून आली आहे. आपण थांबायचं आहे. या दरम्यान आदरणीय शैलेशजी पाटील ग्रामपंचायत सदस्य यांचे या ठिकाणी आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं मग घेत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी करूया सहर्ष स्वागत. खूप मोठी स्पर्धा आणि खूप चांगलं आयोजन. खरं तर मग प्रत्येक संघनायकाने सांगितलं, प्रतिक्रिया दिली या स्पर्धेबद्दल, या मैदानाबद्दल. नेरे म्हटलं की A1 क्वालिटीचं आयोजन हे नेहमी आम्ही पाहिलं दरवर्षी, आणि यंदा देखील त्याच ताकदीचं त्याच धाटणीचं आयोजन तुम्ही पाहता नेरे नगरीमध्ये. पहिली जोडी मैदानाकडे आली आहे जय हनुमान कारकोपर संघाची. ऋतिक घरत आणि त्याच्याबरोबरीने हर्षल ठाकूर हा खरं खेळाडू, स्फोटक फलंदाज, विस्फोटक ही जोडी मैदानाकडे आली. बॉलिंग मार्कवरती पहिल्या षटकासाठी धीरज कातारा. आदई वावंजे विभाग नव्हे तर पनवेल तालुक्यातला आणखीन एक रायझिंग यंगस्टर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं तर तो खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू नेवाई संघाचा धीरज कातारा. यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आला आहे. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द स्टम्प्स गोलंदाजीसाठी सज्ज झाला हा खेळाडू. पहिला चेंडू फेस करेल त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला ऋतिक घरत. पहिला बॉल बॅकफुटला आले, जागा बनवली, गॅपमध्ये शॉट, स्किलिंग शॉट आणि टेकिंग गॅप. पहिल्या बॉलवरती वेलकम बाउंड्री 4-4.